एका बाजूला बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी मोठ्या संख्येने भारतामध्ये घुसखोरी केलेली आहे, त्यांचा आकडा कोट्यावधीच्या घरात आहे, अशा प्रकारची चर्चा आहे। प्रत्यक्षात किती बांगलादेशी आणि रोहिंगे भारतामध्ये घुसलेले आहेत याची आकडेवारी उपलब्ध नाहीये। देशातल्या अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या शहरांमध्ये, गावखेड्यांमध्ये सुद्धा घुसखोरांचा हा सुळसुळाट स्पष्टपणे दिसू लागलेला आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा जाणवू लागलेले आहेत। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने मे 2024 मध्ये लोकसंख्येबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता। 1950 ते 2015 या काळामध्ये देशाच्या लोकसंख्येचं चित्र कसं बदलत गेलं हे या अहवालातली आकडेवारी ओढून ओढून सांगते। हा अहवाल सांगतोय की 1950 पासून देशात हिंदूंचा टक्का सातत्याने घटतोय आणि मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढते आणि समान नागरी कायदा जर आणला तर हे चित्र कदाचित बदलू शकेल। समान नागरी कायदा लोकसंख्येचा टक्का वाढवण्याच्या मुस्लिमांच्या रणनीतीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा ठरू शकतो। मुस्लिमांचं सामाजिक नेतृत्व हिंदूंच्या नेतृत्वापेक्षा राजकीयदृष्ट्या सजग असतं आणि त्यांना समान नागरी कायद्यामुळे काय होईल हे पुरतं ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांनी या कायद्याला विरोध करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे।